राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य कायम आहे का असा सवाल अजूनही उपस्थित होतोय। कारण की सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, सुनेत्रा पवार यांच्यावर नाराज आहेत का हा सुद्धा प्रश्न उद्भवतोय। गुवाहाटीला जाताना सुनेत्रा पवार, तटकरे, पटेल यांनी एकाच विमानामधून एकत्र प्रवास केला। मात्र गुवाहाटीमधून येताना वेगवेगळ्या प्रवास केल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। सुनेत्रा पवार यांना सोडून तटकरे आणि पटेल यांचा मुख्यमंत्र्यांसोबत प्रवास पाहायला मिळाला। या संदर्भात आणखी बोलूयात आमचे प्रतिनिधी संदीप आपल्यासोबत। संदीप, काल परवा जे आलेलं पत्र होतं त्यावरून रंगलेल्या चर्चा आणि आता पुन्हा वेगवेगळा प्रवास, काय समजायचं हे सगळं? अगदी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या सगळं काही आलबेल नसल्याचं चित्र पाहायला मिळतंय। गुवाहाटीमध्ये तिथल्या हेमंत बिस्वा शर्मा या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी महायुतीच्या सगळ्या नेत्यांना आमंत्रण देण्यात आलेलं होतं आणि त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री राज्याचे हे गेलेले होते आणि जाताना सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचा एकत्र प्रवास होता। तो सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री राज्याच्या त्यांच्यासोबत, मात्र येताना त्यांचा वेगवेगळा प्रवास झाल्याची सूत्रांची माहिती आपल्याला मिळते। त्यामुळं एक प्रकारचं नाराजी नाट्य पाहायला मिळते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये। तटकरे आणि पटेल हे अजूनही नाराज आहेत। काल खरं तर तटकरे यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची देखील भेट घेतली होती, मात्र ही तब्येतीची विचारपूस करण्यासाठी भेट होती असं तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलं होतं। पण आता हे नाराजी नाट्य कुठपर्यंत जाऊन पोहोचतं हे बघणं महत्वाचं आहे। ज्यावेळेला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या दिल्ली दौऱ्यावर होत्या त्यावेळेला देखील त्या एकट्याच पाहायला मिळाल्या होत्या। संसद परिसरामध्ये दोन्ही खासदार त्यांचे म्हणजे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे दोघेही उपस्थित नव्हते, त्यामुळे ते त्या एकट्याच दौऱ्यामध्ये होत्या, दिल्ली दौऱ्यामध्ये। मात्र त्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण दिलं होतं की पक्षामध्ये असं काहीही नाही। मात्र आता गुवाहाटीवरून येताना वेगवेगळ्या विमान प्रवास झाल्यामुळे त्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये होते। अद्याप प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याशी पुढारीविरुद्ध संपर्क साधायचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याकडून अजूनही कुठली प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही। नाही, बरोबर आहे। नाराजी नाट्य इतकं की पक्षाच्या अस्तित्वावर सुद्धा काही लोक प्रश्न उपस्थित करतायत। अपडेट घेत राहू। धन्यवाद संदीप, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।